नमस्कार मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजन्मतिथीचे गूढ आजही आपल्याला प्रेरणा देणारे आहे. एकूणच या 75 वर्षाच्या इतिहासाच्या प्रवासात अनेक विद्वान, संशोधक आणि इतिहासकारांनी विविध पुरावे सादर केले आहेत, जे सत्याचा शोध घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरले आहेत. आज आपण या व्हिडिओत छत्रपतींच्या शिवजन्मतिथीचा शोध, 75 वर्षाचा प्रवास आणि ऐतिहासिक सत्य या विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. प्राध्यापक प्रभाकर पावडे यांच्या विचारापासून ते डॉक्टर S.A. बाहेकरांच्या अभ्यासपूर्व प्रस्तावनेपर्यंत, महात्मा ज्योतिराव फुले आणि लोकमान्य टिळकांच्या ऐतिहासिक भूमिकेपासून ते शिवजन्मावरील पहिल्या पोवाड्याच्या जन्मापर्यंत आणि अखेर महाराष्ट्र शासनाने घोषित केलेल्या 19 फेब्रुवारी 1630 या तारखेपर्यंतच्या प्रवासाचा मागोवा आपण घेणार आहोत. ही सत्य शोधनाची कहाणी ऐतिहासिक घटनांच्या आधारावर रोमहर्षक प्रवासात बदललेली आहे. चला या महत्त्वाच्या क्षणाचा अनुभव घेऊया आणि आपल्या महानायकांच्या जन्मतिथीच्या शोधात इतिहासाच्या पाऊलखुणांवर प्रकाश टाकूया. मित्रांनो, सुरुवात करूया शिवजन्मतिथीशी निगडीत महत्त्वाच्या प्रश्नांनी. 75 वर्षे चाललेल्या वादातून अखेर छत्रपती शिवाजी महाराजांची शिवजन्मतिथी नेमकी कोणती ठरली आणि महाराष्ट्र शासनाने ती कोणत्या आधारावर घोषित केली? महात्मा ज्योतिराव फुले आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची शिवजन्मतिथीच्या शोधातील भूमिका नेमकी कशी होती? त्यांनी या संदर्भात कोणते विचार मांडलेले आहेत? शिवजन्मतिथीच्या शोधासाठी 1624 ते 1636 हा 10 वर्षाचा कालावधी का महत्त्वाचा मानला जातो? यामध्ये नेमके कोणते ऐतिहासिक पुरावे आढळलेले आहेत? शिवाजी महाराजांच्या जन्मावर आधारित पहिला पोवाडा कोणत्या घटनेनंतर रचला गेला आणि त्याचा शिवजन्मतिथीशी काय संबंध आहे? मुस्लिम इतिहासकारांनी शिवजन्मतिथीविषयी कोणत्या नोंदी केल्या आणि त्या नोंदीचा आधार घेऊन शिवाजी महाराजांच्या इतिहासावर कसे अन्याय झाले की नाही झाले? शिवभारत ग्रंथाचे कर्ते परमानंद नेवासकर यांच्या लिखाणाने शिवजन्मतिथीच्या शोधात कोणता नवा दृष्टिकोन दिला? 1896 साली प्रथम सार्वजनिक शिवजन्मोत्सव कसा साजरा केला गेला आणि त्याचा ऐतिहासिक प्रवास कसा होता? या सर्व प्रश्नांची सविस्तर चर्चा व उत्तरे आपणास या मालिकेच्या पहिल्या व्हिडिओत मिळणार आहे. पुढील उत्कंठा वाढवणारे व्हिडिओ यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला सुरुवात करूया या प्रवासाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा घोळ 75 वर्षानंतर सुटला. महाराष्ट्र शासनाने 19 फेब्रुवारी 1630 हीच छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक शिवजन्मतारीख घोषित केली. इतिहासकारांनीही ही जन्मतारीख मान्य केली. तथापि संस्कृतीच्या थापा मारून पोट भरण्याचा सनातन धंदा करणाऱ्यांनी भारतीय तिथी की इंग्रजी तारीख असा नवाच वाद उकरून काढला. छत्रपती शिवाजी महाराज हे 21 इतिहास निर्माण करणारे युगपुरुष होते. ते अवतारी पुरुष नव्हते. ही भूमिका एकदा मान्य केली म्हणजे राष्ट्रपुरुषांकडे स्वच्छ ऐतिहासिक दृष्टीने पाहता येते. परंतु युगपुरुषाला अवताराचा बुरखा पाघरून पुराण कथांचे स्तोम माजविणाऱ्यांना खरा इतिहास सोयीचा वाटत नाही. या प्रवृत्तीच्या लोकांनी खऱ्याचे खोटे करण्यासाठी पुराणे, भाकडकथा, महाकाव्ये किंवा बखर वाङ्मयालाच इतिहास म्हणून सादर केले. त्यामुळे युगपुरुषांचा खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही. आपल्याकडे इतिहास लेखन, विश्लेषण आणि संशोधनाची परंपरा अगदी अलीकडची आहे. इतिहास लेखनशास्त्राच्या नियमानुसार इतिहासाचे संशोधन करणाऱ्या लेखकांमध्ये डॉक्टर S.A. बाहेकर यांच्यासारखे लेखक जिद्दीने पुढे येत आहे. ही आनंदाची बाब आहे. डॉक्टर S.A. बाहेकर यांनी इतिहासकारांनी दुर्लक्षित केलेल्या अनेक मराठा वीर पुरुषांची आणि वीर महिलांची चरित्रे सिद्ध केली. दुर्लक्षित इतिहासाची मांडणी आणि पुनर्मांडणी करण्याचे महत्त्वाचे कार्य ते करीत आहेत. शिवजन्मतिथी एक संशोधन या ग्रंथामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म फाल्गुन वद्य तृतीया शके 1551 म्हणजेच 19 फेब्रुवारी 1630 झाला. हे शिवसमकालीन ग्रंथ ऐतिहासिक अस्सलपत्रे, ब्यावर, बनेडा, बिकानेर इत्यादी जन्मकुंडल्यांच्या आधारे सप्रमाण सिद्ध केले आहे. त्याचबरोबर बखरींमधील शिवजन्मतिथी कपोल, कल्पित आणि खोटे असल्याचे ठामपणे मांडलेले आहे. डॉक्टर S.A. बाहेकर यांची शिवजन्मतिथीबाबतचे हे संशोधन निर्णायक स्वरूपाचे आहे. वाचकांनी हे पुस्तक अवश्य वाचलेच पाहिजे आणि हा व्हिडिओ
व्हिडिओ सर्वांनी पाहिला पाहिजे, असा अभिप्राय प्राध्यापक प्रभाकर पावडे नागपूर हे इथे व्यक्त करतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे जागतिक स्थान आणि राष्ट्रीय महत्त्व लक्षात घेता शिवजन्मतिथी एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. हा विषय सोयीचा अथवा गैरसोयीचा होऊच शकत नाही, तसेच राजकीय तथा व्यावहारिक तर मुळीच नाही. याशिवाय परंपरावादी अथवा रूढीवादी अंधश्रद्धेचा तर नाहीच नाही. वास्तविक शिवजन्मतिथीचा विषय राष्ट्रीय अस्मितेचा आणि ऐतिहासिक संशोधनाच्या क्षेत्रातील आहे, हे सर्वांना मान्य आहे. म्हणूनच शास्त्रीय दृष्टिकोनातून निरपेक्ष तथा वस्तुनिष्ठ अथवा तटस्थपणे इतिहास संशोधनाच्या प्रक्रियेतून जी जन्मतारीख निर्णायक सिद्ध होईल तीच शिवजन्मतिथी सत्य आणि निर्णायक समजणे न्याय आणि समंजस्य आहे. शास्त्रीय दृष्टिकोनातून शिवसमकालीन स्वयंवैद्य अस्सल आणि विश्वसनीय पुराव्याच्या आधारावर 19 फेब्रुवारी 1630 ही छत्रपती शिवाजी महाराजांची निर्णायक आणि सत्य जन्मतिथी इतिहास संशोधकांनी सर्वांसमोर मांडली. महाराष्ट्र सरकारने या निर्णायक ऐतिहासिक सत्य अशा शिवजन्मतिथीला मान्यता दिली आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय नामदार विलासरावजी देशमुख यांनी 19 फेब्रुवारी 1630 हीच छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक सत्य जन्मतिथी म्हणून घोषित केली होती. त्यामुळे सुमारे 75 वर्षापासून सुरू असलेल्या शिवजन्मतिथीच्या वादावर पडदा पडला. 19 फेब्रुवारी 1630 या ऐतिहासिक शिवजन्मतिथीची नोंद सरकारी दप्तरात सुद्धा झाली आणि त्याचप्रमाणे शिवजयंती उत्सव 19 फेब्रुवारी रोजी सरकारी स्तरावरून आणि इतरत्रही काही अपवाद वगळता सार्वजनिक स्वरूपात साजरा झाला. पण अजूनही चिटणीसांच्या बखरीत दिलेल्या शिवजन्म तारखेचे भूत परंपरावादी तथा रूढीवादी प्रवृत्तीच्या डोक्यातून गेलेले दिसत नाही. रूढी मोडल्याने अस्मिता दुखावते म्हणून जुन्याच परंपरागत चुकीच्या तिथीला शिवजयंती उत्सव अट्टहास म्हणून साजरा केला. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. याबद्दल ऐतिहासिक सत्य नेमके काय आहे हे जिज्ञासूंना कळविले पाहिजे. शास्त्रीय दृष्टिकोनातून इतिहास क्षेत्रातील अशा प्रश्नांसंबंधीची इतिहास संशोधन पद्धती कशी असते याची जाण सर्वसामान्य व्हावी, हाच या प्रस्तुतच्या संशोधन ग्रंथाचा प्रतिपाद्य हेतू आहे. शास्त्रशुद्ध इतिहास लेखन अर्थात शास्त्रीय दृष्टिकोनातून इतिहास संशोधनाचा मुख्य हेतू विचारांचे, मताचे अथवा निष्कर्षाचे सामान्यीकरण हाच आहे. परंतु इतिहास संशोधन क्षेत्रातील मताचा कायमस्वरूपी निश्चितपणा अथवा ठामपणा तात्कालिक समजावा लागतो. असे असले तरी मूळ स्वसंवैद्य अस्सल समकालीन विश्वसनीय पुराव्यावरून काढलेला निष्कर्ष अथवा सिद्धांत सहसा बदलत नाही. परंतु उत्तरकालीन पुराव्यावरून इतिहास क्षेत्रातील मताचा कायमस्वरूपी निश्चितपणा अथवा ठामपणा या पद्धतीने अधिक ठोस प्रमाणे पुरावे पुढे आला आणि ती मूळ स्वसंवैद्य अस्सल समकालीन विश्वसनीय ठोस अधिक बळकट असले तरी अंगीकृत केलेले निर्णय अथवा सिद्धांत फिरवावे लागतात आणि नवीन मांडणी करावी लागते. वास्तविक संशोधन ही सातत्यपूर्ण चालणारी ध्यान प्रक्रिया अथवा संकल्पना आहे. अर्थात इतिहास क्षेत्रातील संशोधनात नव्याने उपलब्ध झालेल्या पुराव्याच्या सहाय्याने पुनर्लेखन होण्याची नितांत आवश्यकता असते. अन्यथा जुन्या झालेल्या चुका पुन्हा पुन्हा होत राहतात हे जाणकारास सांगाव्यास नको. त्या दृष्टीने अशा प्रकारच्या संशोधनाच्या व्याख्या केलेल्या आहेत. नव्याने उपलब्ध झालेल्या वस्तू तपशिलांच्या प्रकाशात पूर्व स्वीकृत पुनर्दृष्टिक्षेप टाकल्याच्या हेतूने केलेले चिकित्सक आणि परिपूर्ण अन्वेषण अथवा प्रयोगीकरण म्हणजे संशोधन. शिवजन्मतिथी बाबतचे संशोधन हे याच सदरात मोडते. इतिहास व्यक्तीविषयी, व्यक्तीच्या उपक्रमाविषयी, चळवळीविषयी, जन्मतिथी विषयी इत्यादी संबंधी उच्चारण करीत असतो, म्हणजे माहिती देत असतो. ही माहिती कथा कादंबऱ्यांप्रमाणे काल्पनिक नसते. कागदपत्रे, पत्रव्यवहार, बखरी, रोजनिशी, नाणी, ताम्रपट, कोरीव लेणी इत्यादी साधनांच्या आधारे ही माहिती गोळा करून पारखून घेतलेली असते, म्हणून ती तथ्यशील अथवा सत्यशील असते. परंतु इतिहासाने दिलेला तो अंतिम निर्णय नसतो, कारण दुसऱ्या पिढीतील इतिहासकारांना ज्ञान प्रक्रियेद्वारे, बौद्धिक शोधाद्वारे नवीन आधार, नवीन साधन सामुग्री मिळण्याची शक्यता असते. म्हणून आधीच्या इतिहासकारांनी दिलेला निर्णय तपासून पाहता येतो. तो निर्णय बदलला जाण्याची शक्यता आणि संभाव्यता सुद्धा असते. अर्थात संशोधनात फेर तपासणीस महत्त्व आहे. त्या दृष्टीने शिवजन्मतिथीचा अभ्यास शास्त्रीय दृष्टिकोनातून प्रस्तुतच्या ग्रंथात
केलेला आहे. शिवजन्म ही भारताच्या इतिहासातील स्फूर्तिदायी अत्यंत महत्त्वाची घटना आहे. इतिहासाला कलाटणी देण्याचे सामर्थ्य या घटनेत आहे. या दृष्टीने सर्वप्रथम शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे महात्मा ज्योतिराव फुले यांचे लक्ष गेले. त्यांनी रायगडावर जाऊन सर्वप्रथम शिवप्रभूच्या समाधीचा शोध घेतला आणि शिवचरित्राचा सखोल अभ्यास करून त्यावर एक पोवाडा रचून शिवचरित्र सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले. त्यानंतर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी लोकजागृतीसाठी शिवजन्मोत्सव सार्वजनिकरित्या साजरा करण्याचे मनस्वी ठरवले. त्यानुसार शिवजन्मोत्सव इसवी सन 1896 सर्वप्रथम सार्वजनिक स्वरूपात साजरा झाला. वस्तुतः शिवजन्मोत्सवापेक्षा गणेश उत्सवाला अधिक महत्त्व दिले. वास्तविक शिवजन्मोत्सव हा राष्ट्रीय विषय म्हणून याकडे अधिक लक्ष द्यावयास हवे होते याची जाण सर्वांना आहे. पण गंमत अशी की शिवजन्मोत्सव हा राष्ट्रीय विषय आहे हे जाणून बाजूला राहून प्रेरणांचे विस्मरण झाले आणि वाद चव्हाट्यावर आला. इतिहासातील तारखाचे वाद संशोधन क्षेत्राबाहेरील लोकांपर्यंत क्वचितच पोहोचतात. विशेषतः शिवजन्म सारखे बाबतचा वाद हा संशोधकापुरताच मर्यादित न राहता सर्वसामान्यांनाही ज्ञात झाला. यातूनच सर्वसामान्यांच्या मनात अनेक समज घर करून आहेत. ते लोकांच्या मनातून दूर व्हावेत म्हणून अशा प्रश्नातील इतिहास संशोधन पद्धती कशी असते, शास्त्रीय दृष्टिकोन म्हणजे कायद्याची जाण अथवा ओळख सर्वसामान्यांना व्हावी या हेतूने इतिहासाचा अध्यापक आणि संशोधक या नात्याने ती शिवप्रेमी समोर मांडणे मी माझे राष्ट्रीय कर्तव्य समजतो हे या ठिकाणी प्रथम नमूद करतो. इतिहास लेखन म्हणजे इतिहास मांडण्याची तथा सादर करण्याची रचनात्मक पद्धती अथवा कला असा त्याचा अर्थ आहे. आपली इतिहास संकल्पना व ऐतिहासिक दृष्टिकोन इतिहास लेखक आपल्या लेखाद्वारा मांडत असतो. त्याचा तो रचनात्मक आलेख तयार होतो. त्यालाच इतिहास लेखनशास्त्र म्हणतात. इतिहास लेखनशास्त्राने शास्त्रशुद्ध संशोधन आणि अध्यापनाच्या काही पद्धती रूढ केलेल्या आहेत. इतिहास लेखनशास्त्राने घालून दिलेल्या पद्धतीनुसार इतिहासाचे शास्त्रशुद्ध लेखन करण्याची पद्धती आपल्याकडे अगदी अलीकडच्या काळात रूढ झाली. इतिहास लेखनशास्त्राच्या नियमानुसार समकालीन अस्सल पुराव्याच्या अथवा कागदपत्राच्या साहाय्याने तयार केलेले संशोधनात्मक इतिहासाचे लेख हे सिद्ध ग्रंथ होत. पण आपण बखर वाङ्मयालाच इतिहास समजत होतो. आजही काही लोक त्यालाच इतिहास समजतात. अर्थात हे ग्रंथ शास्त्रशुद्ध इतिहास ग्रंथ नव्हेत. हा समज प्रथम डोक्यातून काढून टाकला पाहिजे. इतिहास संशोधन आणि ऐतिहासिक साहित्य या संबंधी आपली कल्पना स्पष्ट असली पाहिजे. शास्त्रशुद्ध संशोधन इतिहास लेखनशास्त्राच्या नियमानुसार ऐतिहासिक पुराव्याच्या आधारावर तयार केलेले संशोधनात्मक लेख अथवा सिद्ध इतिहास ग्रंथ आणि अशा सिद्ध इतिहास ग्रंथाचा अभ्यास करून लिहिलेले मार्गदर्शक इतिहास ग्रंथ आणि उपरोक्त इतिहास ग्रंथाचा अभ्यास करून त्यावरून तयार केलेले ऐतिहासिक साहित्य कथा कादंबरी कथा नाटक काव्य इत्यादी साहित्य यातील अंतर हे लक्षात घेतले पाहिजे. अन्यथा घोटाळा संभवतो. अर्थातच कोणत्याही कथेचा आधार ऐतिहासिक प्रसंग अथवा घटना म्हणजेच साहित्याचा मूळ आधार ऐतिहासिक सिद्ध ग्रंथ होत. परंतु ऐतिहासिक साहित्य क्षेत्रात कल्पनेला आणि तर्काला भरपूर वाव आहे. साहित्यिकाला कल्पना काही करता येतात. साहित्य क्षेत्रातील प्रखर बुद्धिमत्ता आणि प्रगल्भता लाभलेला प्रतिभा संपन्न साहित्यिक तर्क आणि कल्पकतेने प्रभावी लेखन करून जनमानसाच्या मनाची पकड घेत असतो. परंतु त्याला प्रत्युत्तर पुरावा देण्याची आवश्यकता भासत नाही. अर्थात मुळातच साहित्याचा उद्देश हा लोकरंजनाचा असतो. परंतु इतिहासात सत्यकथन अथवा सत्याचा शोध हे उद्दिष्ट असल्यामुळे शास्त्रशुद्ध इतिहास लेखनाला संशोधकाला अथवा लेखकाला कल्पना अथवा तर्काला वाव असला तरी त्याने केलेल्या तर्काला प्रत्यंतर समकालीन पुरावा आवश्यक नव्हे तर अपरिहार्य असतो. त्याशिवाय त्याने मांडलेला तर्क ग्राह्य मानला जात नाही. हा मूलभूत फरक अथवा अंतर इतिहास आणि ऐतिहासिक साहित्य यात असते. याची जाण सामान्यांना बहुधा नसते. त्यामुळेच इतिहास संबंधी काही गैरसमज निर्माण होतात. इतिहासाचा मूळ आधार समकालीन ऐतिहासिक स्वसंवैध पुरावे हे होत. संशोधनात्मक इतिहास लेख अथवा सिद्ध ग्रंथ हा देखील दुय्यम दर्जाचा पुरावा मानला जातो. हे लक्षात ठेवले म्हणजे पुरे. इतिहासाकडे शास्त्र या दृष्टीने पाहणाऱ्या इतिहासकाराचे
कार्य इतर कोणत्याही क्षेत्रातील शास्त्रापेक्षा अधिक बिकट असते, कारण इतिहास विषयाचा अभ्यास समाजात राहणारा बुद्धिजीवी मानव समाज हा असतो. भौतिकशास्त्रात आपल्याला पाणी, हवा, वायू, धातू, अणु इत्यादीवर प्रयोग करता येतात. त्यांना प्रयोगशाळेत वापरून निष्कर्ष आणि प्रश्नांची उत्तरे शोधून काढता येतात, परंतु माणसाला प्रायोगिक नळीत नेऊन बसविता येत नाही. अशा नळीत माणसाला जन्माला घातल्याचे प्रयोग अगदी प्रगतीपथावर आहेत, ही गोष्ट वेगळी. अर्थात संपूर्ण मानव समाजाला प्रयोगशाळेत ठेवून त्याच्यावरून इतिहासाचा कोणता सिद्धांत बरोबर आहे हे निश्चितपणे अथवा ठामपणे सांगणे कठीण गोष्ट आहे, कारण इतिहास हे मानवी समाजाचे अभ्यास करणारे शास्त्र आहे. त्यामुळे त्याचा संबंध मानवी कृती आणि प्रवृत्तीशी येतो. जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या न्यायाने सर्वांच्या त्या सारख्याच असतील असे गृहीत धरून चालणार नाही. उलट त्या कालसापेक्ष असतात, स्थिर नसतात. त्यामुळे पूर्ण सत्य सापडेलच असे नाही. म्हणूनच म्हटले जाते की सत्याजवळ जाण्याचा राजमार्ग म्हणजे इतिहास संशोधन हेच होय. हे तत्व सर्वसामान्य असेच आहे. इतर शास्त्रापेक्षा इतिहास लेखनशास्त्राचे काम अधिक बिकट असले तरी ज्यांना नवसमाज निर्माण करायचा आहे अथवा पुनर्रचना करायची आहे ते इतिहासाकडे फारसे गंभीरपणे लक्ष देत नाहीत. याचे कारण कदाचित हेच असावे, इतिहासकारही त्यांचा दृष्टिकोन मान्य करतात. नेमके हेच शिवजन्म तारखेच्या बाबत घडले, परंतु केव्हा तरी चुकीचा इतिहास कडबडून जागा करतो, कर्तव्याची जाणीव करून देतो. वस्तुनिष्ठ भौतिक परिस्थिती कोणती ही पुराव्याच्या आधारावर शोधून काढणे हे इतिहासाचे काम आहे. केवळ विचारांमुळे इतिहास घडत नाही अथवा इतिहासाला मार्गदर्शन पण होत नाही. विचाराने जनमानसाची पकड घ्यावी लागते, तरच इतिहास बदलतो. आणि वस्तुनिष्ठ अशी भौतिक परिस्थिती विचारांनी तयार झाली असेल तरच विचारांची जनमानसावर पकड बसते. अर्थात त्या सत्याला लोकमान्यता मिळणे आवश्यक असते. इतिहासाची कारणमीमांसा ही भौतिक स्वरूपाची तर्कशुद्ध असते. मानवी जीवनातील घडामोडीचा अन्वयार्थ लावण्यासाठी इतिहासाचा भौगोलिक अर्थ तपासून पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. आपल्या भोवतालच्या खऱ्याखुऱ्या प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या वातावरणाकडे पाहिले पाहिजे. काल्पनिक असे कालचक्र किंवा गूढ, अज्ञात, अनाकलीय अशी दैवी शक्ती ह्याच्या भाषेत इतिहासाचा अद्भुत अर्थ सांगण्याचे जे उद्योग आहेत त्यापेक्षा सभोवतालच्या नैसर्गिक परिस्थितीच्या अनुरोधाने अर्थ उलगडण्याचा प्रयत्न अधिक तर्कशुद्ध आहे. तरीही भौगोलिक परिस्थिती ही इतिहासाच्या घडणीत निर्णायक ठरू शकत नाही, हेही तेवढे सत्य आहे. तेव्हा परिस्थिती कशी आहे ह्यापेक्षा तिचा उपयोग कसा केला जातो ह्यावरून इतिहासाची गती ठरत असते. तो उद्योग करणारे लोक अमुक प्रकारचे का वागतात ह्याची उत्तरे अनेक आहेत. त्या लोकांच्या सवयी, त्यांचे सामाजिक चालीरीती, त्यांना लाभलेले नेतृत्व, योगायोगाने घडणाऱ्या काही गोष्टी, अशा अनेकविध कारणांनी मानव गटाच्या कार्याची दिशा आणि व्याप्ती ठरत असते. विशिष्ट नैसर्गिक परिस्थिती हे अनेकापैकी एक कारण असेलही, पण हे एकमेव कारण नाही हे लक्षात घेतले पाहिजे. अनुकूल परिस्थिती असूनही माणसाची प्रगती होत नाही. त्याचप्रमाणे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या कल्पकतेने नवी नवी साधने शोधून नव्या नव्या वाटा हुडकून मानवी समाज प्रगती करतो, हेही इतिहास दाखवितो. तेव्हा भौगोलिक परिस्थितीने इतिहासाचा प्रकार ठरतो आणि तो नेहमी तसाच असला पाहिजे असे मानण्याचे कारण नाही. हे सूत्र लक्षात घेऊन शिवजन्माच्या वेळेच्या परिस्थितीचा अभ्यास करताना शहाजी राजांच्या हालचालींचा शोध घेणे उचित ठरेल. इतिहासासंबंधी दुसरा प्रश्न असा की इतिहासशास्त्र ही कला हा वाद प्रस्तुत आहे. आज इतिहास एक सामाजिक शास्त्र म्हणून मान्यता पावलेले आहे. केवळ पुरावे गोळा केले म्हणजे इतिहास तयार होत नाही. नेमकी वस्तुस्थिती काय आहे, तिचा कार्यकारण भाव शोधून काढणे हे इतिहास संशोधकाचे काम आहे. इतिहास हा अनेक पुरावे अथवा साधने आणि साहित्य यांच्या आधारे तयार होत असतो. हे पुरावे अनेक प्रकारचे असतात. यांची उपलब्धी हा एक मोठा यक्षप्रश्न असतो. भारतात तर पुराव्याची उपलब्धी एक गंभीरच प्रश्न आहे. तथापि जे काही पुरावे अथवा ऐतिहासिक साधने इतिहासकारांच्या हातात पडतात अथवा तो परिश्रमपूर्वक शोधून काढतो, त्याची छाननी, तपासणी, निवड हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. यासाठी काळाच्या ओघात अनेक शास्त्रीय पद्धती आणि रीती प्रस्थापित झालेल्या आहेत. त्याचा उपयोग करून प्रथम पुराव्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने छाननी करावी लागते. पुराव्याची विश्वासार्हता प्रथम तपासून घेऊन त्याची खात्री पटवून घ्यावी लागते. यासाठी अत्यंत खडतर मेहनत आणि परिश्रम आवश्यक असतात. ह्यातून तावून सलाखून निघाले
मिळालेले विश्वसनीय म्हणून मान्यताप्राप्त पुरावे मगच लेखकास आपल्या इतिहास लेखनासाठी उपयोगात आणता येतात. हा रूढ संकेत आहे. ही खडी तालीम आणि कठोर परिश्रम अथवा सत्व परीक्षा एक प्रकारे प्रयोगशाळेतील प्रयोगाप्रमाणेच असते. तेथे अत्यंत कठोर व वस्तुनिष्ठपणे सोपस्कार केले जातात आणि त्यातून अग्निदिव्य केल्याप्रमाणे आलेले सत्यच मान्य करावे लागते. केवळ 1-2 पुराव्याच्या आधारे कोणतेही भक्कम लेखन करता येत नाही. त्यासाठी दुजोरा देणारे सापडतील तेवढे अधिक इतर पुरावे अथवा साधने तपासावी लागतात. भाषा, लेखन पद्धती, लेखन करणारी व्यक्ती, लेखनाचा काळ, पुरावा सापडलेली जागा इत्यादी अनेक निकष लावून त्याची विश्वसनीयता खात्रीपूर्वक पटवून घ्यावी लागते. भाषांतरित ग्रंथाच्या बाबतीत तर जास्त काळजी घ्यावी लागते. इतकेच नव्हे तर त्याची मांडणी तज्ज्ञ आणि जाणकारांच्या समोर ठेवून त्याचा पद्धतशीररित्या उहापोह करून घ्यावा लागतो. यासाठी वस्तुनिष्ठपणे, तटस्थपणे आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने ही प्रक्रिया पूर्ण करावी लागते. यात कुचराई अजिबात चालत नाही. इथपर्यंत इतिहास हा प्रयोगशाळेतील भौतिकशास्त्राप्रमाणे शास्त्रच असते असे मानणे उचित ठरेल. त्यामुळे मात्र इतिहास मांडण्यासाठी इतिहास लेखकास कला आणि कवित्व दाखवावे लागते. थोडक्यात इतिहास लेखन शास्त्राच्या पद्धतीनुसार इतिहास लेखनीची पूर्वतयारी करण्यासाठी संशोधकाला पुराव्याची छाननी करून त्याची सत्यासत्यता पडताळून घ्यावी लागते. त्यासाठी अनेक वेगवेगळ्या कसोट्या लावाव्या लागतात. इथपर्यंत इतिहासशास्त्र असतो. त्यापुढे मात्र इतिहास कला या क्षेत्रात मोडतो. विशेषतः शिवपूर्व काळ आणि शिवकाळात शक कालगणना हा एक महत्त्वाचा घटक आहे. कालगणनेच्या अनेक पद्धती इतिहास काळात रूढ होत्या. शालिवाहन शक, विक्रम संवत, संवत्सर, सुहूर सन अथवा हिजरी सन, फसली सन, याशिवाय जुलूस सुलतानच्या राज्याभिषेकापासून मोजतात. पोर्तुगीज कॅलेंडर स्वीकारताना इंग्रजी तारखेपेक्षा 10 दिवस पुढील तारीख घ्यावी लागते. इंग्रजी कॅलेंडर हे सर्वांना परिचित आहे. तसेच मराठी महिन्यांची व वारांची नावे, मुस्लिम महिन्यांची व वारांची नावे आणि इंग्रजी महिने आणि वारांची नावे, त्याच्या मोजण्याच्या चांद्रमासी आणि सौरमासी पद्धती या सर्वांचा परस्परांशी तौलनिक दृष्टीने कालनिश्चिती करण्यासाठी स्वतंत्र साधन म्हणून जंत्री हा प्रकार पुढे आला. हा एक आकडेमोडीचा किचकट आणि स्वतंत्र अभ्यासाचा आणि संशोधनाचा विषय आहे. शिवकाळातील मूळ कागदपत्रे, त्यांचे अंतरंग परीक्षण आणि बहिरंग परीक्षण करून त्याची सत्यासत्यता ठरविणे आणि त्यासाठी दिलेल्या शक कालाचा समन्वय आहे की नाही याचे परीक्षण करणे, कालसंगत घटनगा प्रत्यंतर पुराव्यावरून पडताळा घेऊन सुसंगत आहे किंवा नाही हे ठरविणे. याशिवाय शिवकाळात पत्र लेख अनेक भाषेतून आणि लिपीतून सापडतात. त्यासाठी भाषा आणि लिपीचा अभ्यास करणे अथवा त्या क्षेत्रातील भाषा व लिपी तज्ज्ञांकडून त्याचे आकलन करून घेणे हे काम अत्यंत कटकटीचे आणि मेहनतीचे आहे. त्यामुळेच की काय इतिहास क्षेत्रातील संशोधक सहसा शिवपूर्व काळ आणि शिवकालीन संशोधन क्षेत्राकडे वळत नाहीत. मराठ्यांच्या इतिहासातील पेशवे काळाच्या तुलनेत शिवकाळातील संशोधनाकडे इतिहास संशोधकाचे अक्षम्य दुर्लक्ष झाले. शिवचरित्रातील बरेच प्रसंग अथवा घटना अद्यापही निर्णायक ठरायचे आहेत. ते निर्णायक ठरल्याशिवाय छत्रपती शिवरायांच्या चरित्राला पूर्णत्व येणार नाही हे कटू सत्य आहे. शिवपूर्व काळ आणि शिवकाळाच्या इतिहासाचा अभ्यास करताना प्रथम शक कालगणना, निरनिराळ्या भाषा आणि लिपी याचा संशोधकास अभ्यास आवश्यक आहे. उपरोक्त बाबींचा अभ्यास करून त्या आत्मसात केल्याशिवाय पुढील संशोधनाला गती येत नाही. थोडक्यात इतिहास क्षेत्रातील संशोधकास इतिहास लेखनाकरिता वेगवेगळ्या विषयाचे आणि त्यातील अभ्यास पद्धतीचे ज्ञान आणि सखोल माहिती आवश्यक असते. कारण त्याच्या आधारावरच इतिहास लेखनाचा सिद्धांत अवलंबून असतो. त्यासाठी त्यास विशिष्ट प्रकारची दृष्टीच विकसित करावी लागते. विशेषतः शिवपूर्व काळ आणि शिवकालीन इतिहास लेखनासाठी त्या काळातील शक कालगणना, विविध भाषा आणि लिपी यांचे ज्ञान प्राप्त करून घेतल्याशिवाय इतिहास संशोधकाला पुढे पाऊल टाकताच येत नाही. इतिहास क्षेत्रातील सत्यशोधन हे न्यायालयातील सत्यान्वेषाप्रमाणे प्रत्यक्ष पुराव्याच्या विश्वसनीयतेवर अवलंबून असते. इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात समकालीन अथवा काळाला जवळ असणाऱ्या व्यक्तीचे लेख अथवा विधाने विश्वसनीय समजली जातात. सततच्या संशोधनाने नवी नवी साधने हाताशी येतात आणि सत्याचे अनुरूप असे दर्शन घडते. उलट उत्तरकालीन अथवा काळातील संबंध नसलेल्या व्यक्तीचे लेख अथवा विधाने हे
दुय्यम दर्जाचे समजले जातात अशा लेखांना अथवा विधानांना समकालीन पुरावा असो वा उत्तरकालीन पुरावा असो त्यांची शास्त्रीय दृष्टिकोनातून सत्यासत्यता पडताळून तावून सलाखून ते विश्वसनीय सिद्ध झाल्यानंतरच त्याचा आधार हा स्वीकार्य मानला जातो. अशा विश्वसनीय पुराव्याच्या आधारावर काढलेला निष्कर्ष हा निर्णायक आणि सर्वसामान्य असाच असतो. अर्थात समकालीन अस्सल पुरावा हा उत्तरकालीन पुराव्यापेक्षा अधिक महत्त्वाचा आणि विश्वसनीय समजला जातो हे साहजिकच आहे. दुसरे असे की सिद्ध इतिहास लेखातील विचार अथवा मतामुळे आपल्या विचाराला अथवा तर्काला पुष्टी अथवा बळकटी प्राप्त होते एवढेच जाणकारास सांगाव्यास नको. थोडक्यात इतिहास सारस्वतात न बदलणारा आणि सतत रूपांतर होणारा अथवा बदलणारा असे दोन भाग असतात. तेव्हा न बदलणारा शाश्वत भाग कोणताच मूळ स्वसंवेद्य अथवा ऐतिहासिक समकालीन दस्तावेज हे होत. यावरून निरनिराळ्या रूपाचे अस्सल पत्र, त्याची टिप्पणी, समकालीन शिलालेख, ताम्रपट, शकावली इत्यादी साधनावरून मराठीत व विविध भाषांतून तयार होणारे शास्त्रशुद्ध संशोधनात्मक लेख अथवा सिद्ध इतिहास ग्रंथ होत. विशेषतः इतिहास लेखन क्षेत्रात अथवा सत्यशोधनकरिता मूळ जी संसवैद्य आद्य समकालीन पत्र आणि लेख त्याच स्वरूपात ऐतिहासिकदृष्ट्या पाहण्याचा प्रयत्न करणे हाच त्या काळाच्या कृत्याची सत्यशुद्ध पूर्ण ओळख करून घेण्याचा राजमार्ग आहे आणि तो इतिहास संशोधनात सर्व मान्य आहे. या तत्वाला अनुसरून शिवजन्मतिथीची मूळ स्वसंवेद्य अस्सल आद्य समकालीन लेख, पत्र, जन्मपत्रिका आधारभूत मानून निश्चिती करणे क्रमप्राप्त ठरते. इतिहासाचार्य व्ही का राजवाडे म्हणतात की आमच्या अर्वाचीन इतिहासाचे मूळ वेद म्हणते स्वसंवेद्य अशी अस्सल ऐतिहासिक समकालीन पत्रे आणि लेख ग्रंथादी होत. अर्थात इतिहास काळात जो इतिहास ज्यांनी प्रत्यक्ष घडविला, समकालीन लेखकाची डोळ्यांनी बघितला, समकालीन संबंधित दरबारातील जाणकार व्यक्तींनी लिहून ठेवला, त्याच्याकडून तो समजावून घेतल्याने सत्य इतिहास समोर येईल. प्रस्तावना खंड 4. थोडक्यात शास्त्रशुद्ध इतिहास लेखन अथवा शास्त्रीय दृष्टिकोनातून केलेल्या संशोधनाचा मुख्य हेतू विचाराचे, मनाचे अथवा निष्कर्षाचे सामान्यीकरण हाच आहे. संशोधन कार्यात सामान्यीकरण ही प्रक्रिया महत्त्वाची समजली जाते. ते संकलन केल्यानंतर त्याचे सामान्यीकरण करणे आवश्यक असते. परंतु इतिहास संशोधन क्षेत्रातील मताचा कायमस्वरूपी निश्चितपणा अथवा ठामपणा तात्कालीन समजावा लागतो हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. शिवजन्म तारखेच्या संदर्भात प्रथम एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ती अशी की एखाद्या घटनेचा काळ म्हणजे नेमकी कायद्याविषयी आपली कल्पना स्पष्ट असली पाहिजे. काल म्हणजे कालविषयक सांगोपांग नोंद, यामध्ये शक, संवत्सर, महिना, तिथी, वार, नक्षत्र, लग्नकरण इत्यादीचा संमेळाने संपूर्ण निर्देश हवा. यातील मिळतील तेवढे तपशील स्वीकारावे हे खरे, पण एकाच निर्देशातील तपशील आपसात सुसंगत असले तरच ते स्वीकार्य होत. परंतु अनेक निर्देशातील अनुकूल तेवढे तपशील गोळा करून ते परस्परांशी सुसंगत ठरतील अशी तिथी तयार करणे हे शास्त्रीय संशोधनात बसत नाही. एकातला सण, दुसऱ्यातला महिना, तिसऱ्यातली तिथी आणि चौथ्यातला वार असे कडबोळे करून सिद्ध होणारी तिथी अविश्वासार्ह, कारण पण हास्यास्पद समजली पाहिजे. अशा पद्धतीने तयार केलेल्या जन्मतिथीला बनावट तथा कपोल कल्पित जन्मतिथी म्हटले वाचून प्रत्यवायनेही इतिहासार्य राजवाडे म्हणतात की कालनिर्णय करण्याच्या कामी शक, संवत्सर, महिना, वार, नक्षत्र, करण इत्यादी जास्त तपशील कोणी दिला असेल तर ती गणिताने परस्परांशी जुळत असेल अथवा सुसंगत असेल तर तीच तिथी खरी आणि विश्वसनीय मानणे अधिक न्याय आणि समंजस्य आहे. शिवचरित्र प्रदीप पृष्ठ 7 हे पाहण्यास मुख्य साधन म्हणजे कैलासवासी रा शंकर बाळकृष्ण आणि मिस्टर रॉबर्ट सिव्हिल या दोघांनी इसवी सन 1886 प्रसिद्ध केलेले हिंदू पंचांग आणि दुसरे साधन ॲन इंडियन ॲफेमेरिज स्वामी कन्नू पिल्ले विरचित इसवी सन 1932 प्रकाशित झालेले अनेक खंड हे होत. या उपरोक्त ग्रंथात इसवी सन 300 पासून ते 1900 पर्यंत कोणत्या तारखेचा कोणता वार, तिथी हे काढण्याकरिता कोष्टके
दिलेली आहेत. त्याचप्रमाणे दुसरे प्रमुख सूत्र असे की शिवजन्माच्या वेळीच्या परिस्थितीचा पडताळा घेताना, विशेषतः शककाल दर्शक घटनाचे परीक्षण करताना महत्त्वाचे शककालासह दिलेले प्रसंग परस्परांशी सुसंगत आहेत की नाही हे समकालीन प्रत्यंतर पुराव्यावरून पडताळून पाहावे लागतात. ते जर सुसंगत ठरत असतील तरच ग्राह्य समजले जातात. शिवजन्माच्या वेळेच्या परिस्थितीचे परीक्षण करताना कालासह अथवा कालदर्शक दिलेले प्रसंग अथवा घटना, विशिष्ट काळ, विशिष्ट स्थळ आणि विशिष्ट व्यक्ती अर्थात विशिष्ट व्यक्तीचे आचरण अथवा हालचाली या चतुष्टयापैकी परस्पर सुसंगत असले तरच कालसंगत प्रसंग प्रमाण मानले पाहिजे असा संकेत आहे. शिवजन्माच्या वेळेच्या परिस्थितीचे परीक्षण करताना विशेषतः इसवी सन 1624 ते 1636 या 10 वर्षाच्या काळातील शहाजी राजांच्या राजकीय हालचाली यांना विशेष महत्त्व आहे. बखरीतील कालयुक्त प्रसंग ऐतिहासिक प्रत्यंतर पुराव्यावरून पडताळून पाहता कालाच्या बाबतीत पूर्णपणे निर्णायक मत देण्यास निरुपयोगी आहेत. थोडक्यात कालदृष्ट्या बखरी या निर्णायक नाहीत. त्यामुळे इतिहासाचा मुख्य उद्देश सत्याजवळ जाण्याचा अथवा सत्य प्रतिपादन करण्याचा सफल होऊ शकत नाही. म्हणूनच त्या विश्वसनीय मानल्या जात नाही. शिवजन्माच्या वेळेची परिस्थिती आणि त्या काळातील शककालासह दिलेले प्रसंग समकालीन काही फारसी ग्रंथ आणि शिवभारत व इतर उपलब्ध मराठीतील समकालीन अस्सल लेख अथवा कागदपत्रे इत्यादी साधनांचा पडताळा घेऊन अथवा चिकित्सा करून सत्याजवळ जाण्याचा राजमार्ग समजला जातो. प्रामुख्याने इसवी सन 1624 ते 1636 या 10 वर्षातील शहाजी राजांचे राजकारण, शहाजी राजांनी नोकरी संबंधात केलेले पक्षबदल इत्यादी महत्त्वाच्या घटना, याशिवाय तत्कालीन राजकीय परिस्थिती, मुस्लिम सुलतान आणि दरबारातील गटबाजीचे राजकारण आणि त्याचे मराठी सरदारासंबंधीचे परंपरागत रूढीवादी धोरण लक्षात घेणे आवश्यक आहे. शहाजीराजे लखुजी जाधवराव हे मराठा सरदार शक्तिशाली बनल्यानंतर मुस्लिम इतिहासकारांच्या डोळ्यात भरले. उपरोक्त मराठा सरदार डोळ्यात भरण्यापूर्वी दरबारातील मुस्लिम इतिहासकारांच्या फारशी लेखात किरकोळ सरदारात अथवा गुंड, लुटारू, बंडखोर या वर्गात त्यांचा समावेश केला जात असे. मराठ्यांचा उल्लेख बारगीर अथवा वर्गे याच नावाने केला जात असे. त्यांना तुच्छ समजले जात असे. मुस्लिम दरबारात त्यांना मानाचे स्थान दिले जात नसे. मराठा सरदार कितीही कर्तृत्वान असला तरी त्याला मुस्लिम वजीरांच्या नेतृत्वातच काम करावे लागे. मुस्लिम वजीराने सुलतानाकडे त्याच्या कार्याची शिफारस केली तर त्यांना बढती अथवा जहागिरी दिली जात असे. मराठा सरदार संघटित होणार नाहीत आणि त्यांची दरबारात प्रतिष्ठा वाढणार नाही याची काळजी घेतली जात असे. इतकेच नव्हे तर मराठा सरदार डुईजड झाल्यास त्याला कायमचे नष्ट केले जात असे. हे मुस्लिम सुलतानाचे आणि त्याच्या वजीराचे परंपरागत अथवा रूढीवादी खानदानी धोरण होते. अथवा सरदारांनी कितीही पराक्रम गाजविला, विजय संपादन केले तरी त्या विजयाचे श्रेय मुस्लिम नेतृत्वाच्या नावावरच नोंदविले जात असे. थोडक्यात मुस्लिम सरदारांच्या नेतृत्वात मराठा सरदारांनी कितीही पराक्रम गाजविला, विजय संपादन केला असला तरी त्यांच्या पराक्रमाचाच काय, पण साधा नावाचा देखील फारसी लेखात उल्लेख केलेला आढळत नाही. मुस्लिम दरबारातील इतिहास लेखकांनी मराठा सरदारांच्या नावाचा उल्लेख मुद्दाम टाळला असण्याची शक्यताही नाकारता येत नाही. तात्पर्य फारसी लेखावरून विशेषतः शहाजी राजांचे कार्य आणि कर्तृत्वाचा अभ्यास करताना त्यांच्या नावाचा उल्लेख सापडत नसल्यामुळे अभ्यासकास अडचण निर्माण होते. उलट मराठी लेखात मराठी सरदारांच्या कर्तृत्वाचा गौरवाने उल्लेख करणे इष्ट वाटणे साहजिकच आहे. उदाहरणार्थ भातवडीच्या इतिहास प्रसिद्ध लढाईचा प्रसंग देताना कवींद्र परमानंद आपले विजय भारत या ग्रंथात शहाजी राजांनी विशेष पराक्रम गाजविल्याचे सविस्तर वर्णन केलेले आहे. तसेच शहाजीचा बंधू शरीफजी हा शत्रूविरुद्ध मोठ्या शौर्याने लढत असताना धारातीर्थी पडल्याचे म्हटलेले आहे. राजे लखोजी जाधवराव आणि वाशिमचे उदाराम देशमुख हे दोन बलाढ्य सरदार भातवडीच्या रणमैदानावरून युद्ध न करता परस्पर आपल्या सैन्यासह निघून गेल्याचे स्पष्ट म्हटले आहे. उलट फारसी इतिहास लेखकांनी मराठा सरदारांच्या नावाचा साधा उल्लेख सुद्धा केलेला दिसत नाही. परंतु शिवभारतकारांनी मराठा सरदारांच्या नावाबरोबर परस्पर विरोधी पक्षातील हिंदू आणि मराठा सरदारांची सविस्तर नावे दिलेली आहेत. त्यामुळेच आपल्याला मराठा सरदारांच्या कार्य आणि कर्तृत्वाची माहिती मिळते. उलट
फारसी ग्रंथात शरीफजी राजे मारले गेल्याचा सुद्धा उल्लेख सापडत नाही, परंतु शिवभारतकारांनी शहाजी राजे भोसले, त्याचे बहुमंडळ, त्याचा भातोडीच्या युद्धातील विशेष सहभाग आणि भातोडीच्या युद्धातील विजयाचे श्रेय हा देखील शहाजी राजांच्या चारित्र्याला कलाटणी देणारा प्रसंग असल्यामुळे त्यांच्या विशेष कर्तृत्वाची नोंद केलेली असावी. तंजावरचा शिलालेख आणि शिवभारत ग्रंथात शहाजी राजांविषयी तपशीलवार माहिती मिळते. शहाजीराजे यांची माहिती सांगण्याकरताच या ग्रंथाचे प्रयोजन असल्यामुळे त्याचा या महत्त्वाच्या प्रसंगात पराक्रम नमूद करणे साहजिकच क्रमप्राप्त होते. उलट फारसी लेखकांना मलिक अंबर आणि त्यांच्या नावाचा उल्लेख टाळणे स्वाभाविकच आहे. त्याचप्रमाणे शहाजी राजांचा क्षुल्लक वाटणारा पराक्रमही प्रामुख्याने वर्णन करणे शिवभारताच्या कर्त्याला आणि तंजावरच्या कर्त्याला अपरिहार्य होते. ज्याला शहाजी राजांच्या पूर्वचरित्राची मांडणी करायची आहे त्याला शिवभारत तंजावरचा शिलालेख, राधा माधव विलास चुपू आणि उपलब्ध मराठी कागदपत्रांचे मनन करणे जरूर आहे. तरच शहाजी राजांच्या चरित्राची मांडणी करणे शक्य आहे, अन्यथा बखरकारांपेक्षा पुढचे पाऊल टाकणे शक्य नाही. फारसी ग्रंथात शककालासह प्रसंग देण्याची जुनीच परंपरा आहे, परंतु आपल्याकडे मराठी लेखात शककालासह प्रसंग देण्याची परंपरा ही नव्हती. मराठी ग्रंथात शिवजन्माच्या वेळेच्या कालसंगत घटनापेक्षा समकालीन कविद्र परमानंदकृत शिवभारत अथवा शिवचरित्र ग्रंथात उल्लेखित तथा अनुल्लेखित सविस्तर प्रसंगाचे वर्णन केलेले आहे. विशेषतः शिवभारत शिवपूर्वकालीन मालोजी भोसले पासून शिवकाळातील 1661 पर्यंतच्या प्रसंगाचे वर्णन आहे. त्यातील इसवी सन 1624 ते 1636 शिवपूर्व काळातील महत्त्वाचे प्रसंग म्हणजे भातोडीचे युद्ध, भातोडीच्या युद्धानंतर शहाजी राजांनी निजामशाहीचा केलेला त्याग आणि आदिलशाहीत प्रवेश, इब्राहिम आदिलशहाच्या मृत्यूनंतर मोहम्मद आदिलशहा आणि शहाजी यांच्यातील वितुष्ट आदिलशाहीचा त्याग आणि पुन्हा निजामशाहीत शहाजीचा प्रवेश, राजे लखुजी जाधवरावाचा मोगलांकडून निजामशाहीत प्रवेश, शहाजी राजांची खानदेशावरील मोहीम, निजामशहाने लखुजी जाधवरावांची केलेली हत्या, शहाजीने निजामशाहीचा केलेला पुनर्त्याग आणि निजामशाही विरुद्ध केलेले बंड, शिवनेरी गडावर विजयराज सिद्धपाल विश्वासराव यांच्याकडे कुटुंबासह घेतलेला आश्रय, शिवनेरी गडावर संपन्न झालेला संभाजी जयंती विवाह, जिजाऊला बाळंतपणासाठी व्याह्याच्या संमतीने शिवनेरी येथे ठेवणे, त्यानंतर मोगलांच्या नोकरीत प्रवेश, शिवाजी महाराजांचा शिवनेरीवर जन्म झाल्याची सविस्तर नोंद शिवाजी राजांचा जन्मशक सांकेतिक शब्दात दिलेला आहे. शिवजन्मानंतरचा दुष्काळ, शहाजी दर्याखाना विरुद्ध मोहिमेत सामील, मुराद जगदेवाची पुण्यातील स्वारी, शहाजी राजांनी पेममेरी येथे स्वातंत्र्य निजामशाहीच्या तख्तावर बाल निजामशहाची केलेली स्थापना, मोगलाविरुद्ध स्वनेतृत्वात आदिलशहाच्या मदतीने इसवी सन 1632 ते 1636 पर्यंत दिलेला लढा, आदिलशहा आणि मोगल आणि आदिलशाही सैन्याने दिलेला वेढा आणि शेवटी आदिलशाही सेनापती रणदुल्ला खान याच्या मध्यस्थीने माघार, बाल निजामशहा मोगलांच्या ताब्यात देऊन स्वतःची करून घेतलेली सुटका आणि आदिलशाहीच्या नोकरीत पुन्हा प्रवेश इत्यादी प्रसंगाचे उल्लेखाने अथवा अनुल्लेखाने सविस्तर वर्णन केलेले आहे. उपरोक्त प्रसंगाचे शककाल प्रत्यंतर समकालीन उपलब्ध पुराव्यावरून पडताळा घेऊन निश्चित करता येतात आणि त्याचा इसवी सन 1630च्या शिवजन्मतिथीशी बरोबर मेळ जमतो हे लक्षणीय समजले पाहिजे. शिवभारताचा कर्ता परमानंद नेवासकर हा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील राहणारा होता. शिवाजी महाराजांच्या दरबारात प्रत्यक्ष वावरत असल्यामुळे तो भोसले घराण्यातील चांगलाच जाणकार होता. परमानंद हा केवळ शिवाजी महाराजांचा समकालीनच नव्हे तर त्यांनी त्या काळात घडलेल्या घटना प्रसंग डोळ्यांनी बघितलेले आहेत आणि अनेक प्रसंगात तो जातीने हजर असल्याचा उल्लेख सापडतो. उदाहरणार्थ कार्लतब खानच्या विरुद्ध सन 1661 मध्ये उंबरखिंडीच्या लढाईच्या प्रसंगात जातीने हजर असल्याचा उल्लेख शिवभारतात आलेला आहे. त्यानंतर 1666 मध्ये शिवाजी महाराज आग्र्याला गेले त्यावेळी परमानंद त्यांच्या बरोबर असल्याचा राजस्थानी पत्रात उल्लेख सापडतो. त्यानंतरचा तिसरा प्रसंग म्हणजे इसवी सन 1673 मध्ये शिवाजी राजांनी पन्हाळगड घेतला. गडावर जाण्यापूर्वी महाराज पोलादपूर महाडजवळ येथे परमानंदच्या भेटीस गेले असे वर्णन पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान या ग्रंथाचा
कर्ता जयराम पिंडे यांनी केले आहे, परंतु राज्याभिषेकाच्या वेळी हजर असलेल्या मंडळीत त्याच्या नावाचा उल्लेख मात्र सापडत नाही. यावरून तो 1674 पूर्वी वारला असावा. वरील हे काव्य त्यांनी खुद्द शिवाजी महाराजांच्या आज्ञेवरून लिहिले असे परमानंद सांगतो. हे काव्य काशी येथील पंडितापुढे सांगितले, अर्थात परमानंद वक्ता आणि काशी येथील पंडित श्रोते अशी या ग्रंथाची मांडणी अथवा रचना आहे. शिवाजी महाराजांच्या हयातीत खुद्द त्यांच्या आज्ञेवरून लिहिले गेलेले हे आद्य शिवचरित्र या दृष्टीने विश्वसनीय, अपूर्व आणि महत्त्वपूर्ण समजले जाते. अर्थातच शिवभारतातील उल्लेखित आणि अनुल्लेखित प्रसंगासंबंधी स्थूल मानाने तर्क करता येईल, पण यापेक्षा अनुल्लेखावरून जास्त अनुमान काढणे योग्य होणार नाही. हे जरी खरे असले तरी शिवभारतातील अनुल्लेखिलेले प्रसंग अथवा घटना समकालीन फारसी ग्रंथ आणि समकालीन अस्सल मराठी उपलब्ध कागदपत्रांवर पडताळून पाहता एखादा दुसरा अपवाद वगळला तंतोतंत जुळतात. अर्थात शिवभारतातील अनुल्लेखावरून स्थूल मानाने केलेल्या तर्काला समकालीन पुराव्याची पुष्टी मिळते. त्यामुळे शिवभारत हा ग्रंथ शास्त्रीय दृष्टिकोनातून सत्याच्या कसोटीवर उतरतो. या काव्यातील आत्मस्तुतीपर आणि अतिशयोक्तीपूर्ण केलेले वर्णन हे मान्य केले तरी त्यातील घटना अथवा प्रसंग, युद्धातील परस्पर पक्षाच्या सरदारांची नावे शिवजन्माच्या शक समकालीन आणि विश्वसनीय ग्रंथ म्हणून इतिहास संशोधकांनी मान्य केलेला आहे. यावरून त्याचे महत्त्व जाणकारास सांगावयास नको. प्रामुख्याने इसवी सन 1624 ते 1636 या काळावर प्रकाश टाकणारे प्रमुख फारसी ग्रंथ म्हणजे बादशहानामा, बुसाती नुस्तालीन, हफ्त कुर्सी आणि मोहम्मदनामा इत्यादी होत. तत्कालीन मुस्लिम राजवटीत शहाजी राजांनी नोकर म्हणून केलेले कार्य, नोकरी करीत केलेले पक्षबदल अथवा शहाजी राजांचे राजकारण, शहाजी राजांच्या हालचाली या संबंधी वर्णन केलेले कालदर्शक असे प्रसंग अभ्यास करताना काही अडचणी निर्माण होतात. विशेषतः या फारसी ग्रंथात शहाजी राजांच्या नावाचा उल्लेख सापडत नाही. त्यामुळे शहाजी राजांचं कार्य आणि कर्तृत्वाचा अभ्यास करताना अडचण निर्माण होते. दुसरी महत्त्वाची अडचण शिवपूर्व काळ आणि शिवकाळात शककाल हा विविध प्रकाराने निर्देश करण्याची पद्धत ही होय. या समकालीन फारसी ग्रंथात आणि अस्सल फारसी कागदपत्रात शककालदर्शक प्रसंग अथवा घटनांचा निर्देश सुहूर अथवा हिजरी सन, फसली सन आणि जुलूस वर्षे यात दिलेले आढळतात. पण शिवाजी महाराजांनी स्वतंत्र मराठी राज्य स्थापनेचा प्रारंभ केल्यापासून पूर्वीपैकी हिजरी सन चालू राहिला. फारसी सन हा सांकेतिक अरबी शब्दात लिहितात आणि त्याखेरीज फसली सन आकड्यात लिहितात. शालिवाहन शकासह संवत्सरात कालनिर्देशित करण्याची पद्धती सुरू झाली. मोगल सम्राट गादीवर आल्यापासून नवे वर्ष 1 या आकड्यापासून सुरू करीत त्यास जुलूस म्हणजे राज्यरोहण शक हे नाव असे. पैकी फासली सणाची कालगणना तर महाराष्ट्रात नव्यानेच चालू झाली व ती सोयीची असल्यामुळे पेशवाई अखेर चालू होती. हिजरी सन शिवकाळात मागे पडला. हिजरी सन अथवा सुहूर सन हा ठराविक अरबी शब्दात लिहिलेला असतो. त्या शब्दाला ठराविक अंकमूल्य असते, परंतु फसली सन हा आकड्यात असतो. या संदर्भात विशेष महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी म्हणजे सामान्य लोकांना हिजरीचे शकात रूपांतर कसे करावे याची माहिती असणे दुर्मिळ होते. मात्र फसली सणाची शकात रूपांतर करण्याची पद्धती अत्यंत सोपी आहे. मुसलमानी सणापैकी हिजरी सणाची बाब अशी आहे की तिथे बहुतेकांना घोटाळ्यात टाकले आहे, कारण हिजरीचे फसली सणाप्रमाणे शालिवाहन शकात रूपांतर करण्याचा नियम सोपा नाही. हिजरी सणावरून शक कालगणनेतील वर्षे, महिना व दिवसही काढता येतो. अर्थात हा सर्व प्रकार बराच किचकट आणि कष्टाचा आहे. त्यापैकी तोलनिक कोष्टके तयार करावी लागतात व त्याचा वापर संशोधकास करावा लागतो. श्री मोडक, गह खरे, वासी बेंद्रे इत्यादी संशोधकांनी हिजरी आणि इसवी सणाचा परस्पर मेळ घालून देणारी कोष्टके तयार केलेली आहेत. त्याला जंत्री असे म्हणतात. याशिवाय शिवसमकालीन शिवभारत या संस्कृत काव्यग्रंथात सांकेतिक शब्दात शिवजन्माचा शक दिलेला आहे. त्यासाठी अशा सांकेतिक शब्दाची माहिती आणि त्याची अंकमूल्य माहीत करून घ्यावी लागते.
तसेच संस्कृतमध्ये एकाच शब्दाला अनेक पर्यायवाचक समानार्थी शब्द असतात, याची जाण सामान्यांना सहसा नसते. याशिवाय अरबी भाषेत काही ठराविक शब्द याचे सुद्धा सांकेतिक मूल्य असून त्या शब्दात मृत्यूशक थडग्यावर कोरलेले आढळून येतात. तसेच दिल्ली बादशहाचे राज्यारोहण वर्षे जुलूसप्रमाणे कालसंगत प्रसंग एकत्रित वर्णन केलेले असतात. त्यावरून शककाल आणि महिना काढू शकतो, परंतु निश्चित तारीख सांगता येत नाही. उपरोक्त या काळातील निरनिराळ्या परंतु शककाल दर्शक प्रसंगांचा निश्चित काळ ठरविण्यासाठी शककाल गणनेचा सखोल अभ्यास आवश्यक आहे. त्याशिवाय प्रसंगांचा शककाल नेमका ठरविता येणे शक्य नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे. एकूण शिवजन्माच्या वेळेच्या परिस्थितीचे परीक्षण करताना समकालीन मोगली दरबारातील लेखकांनी लिहिलेली फारसी ग्रंथ आणि त्यात दिलेले कालसंगत प्रसंग आणि शिवभारतातील प्रसंगाचे उल्लेख अथवा अनुल्लेख हे अन्य समकालीन अस्सल मराठी कागदपत्रातील उपलब्ध पुराव्यावरून ताडून पाहता कालाच्या बाबतीत निर्णायक मत देण्यास अत्यंत उपयोगी आहेत, हे विशेष लक्षणीय होय. उलट बखरकारांनी शिवजन्माच्या वेळेचे कालसंगत दिलेले प्रसंग प्रत्यंतर समकालीन पुराव्यावरून पडताळून पाहता सुसंगत नाही. बखरकारांना शिवजन्माच्या वेळेच्या परिस्थितीचे आणि शहाजी राजांच्या तत्कालीन राजकीय हालचालीचे पूर्णपणे अज्ञान होते. शिवजन्माच्या वेळेचे प्रसंग वर्णन करताना त्यांनी कल्पित कथानके स्वबुद्धीने नव्याने निर्माण करून शिवजन्मतिथीविषयी भाकड कथानकांचे एक गूढ वलय निर्माण केले. बखरकारांच्या दंतकथांना कोणताही ऐतिहासिक आधार नाही. अशा दंतकथांना समकालीन प्रत्यंतर पुरावा शोधूनही सापडणे शक्य नाही. त्यामुळे बखरकारांची कथानके त्याज्य समजली पाहिजे. बखरकारांनी तयार केलेल्या दंतकथांमुळे शहाजी राजे जिजाऊसाहेब, राजे लखोजी जाधवराव इत्यादी ऐतिहासिक पुरुषांचे कार्य आणि कर्तृत्वाला काळिमा फासला गेला. जाधव भोसले या दोन कुटुंबातील शहाजी जिजाऊ विवाहापासून इसवी सन 1610 ते 1636 ते माहुलीच्या वेढ्यापर्यंतची या दोन कुटुंबातील हाडवेराची अथवा वितुष्टा संबंधीची बखरातील कथानके कपोल कल्पित आहेत. इसवी सन 1623 मध्ये खंडागळे हत्ती प्रकरणातून तत्कालिक स्वरूपाचे विजुष्ट जाधव भोसले या दोन कुटुंबात आल्याचा अपवाद वगळता या दोन कुटुंबात वितुष्ट आल्याचा दाखला इतिहासात शोधूनही सापडत नाही. या उलट या दोन कुटुंबात परस्परांविषयी आदर, प्रेम, सलोखा आणि सामंजस्य असल्याचे तसेच त्यांच्यात रक्तसंबंध अथवा आप्तसंबंध वृद्धिंगत झाल्याचे अनेक समकालीन अस्सल विश्वसनीय पुरावे उपलब्ध झालेले आहेत. अर्थात मुळातच उत्तरकालीन बखरीसारख्या सदोष साधनांवरून काढलेले अनुमान अथवा निष्कर्ष साहजिकच सदोष येणार हे जाणकारास सांगण्याची गरज नाही. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीच्या शोधाचा हा प्रवास केवळ इतिहासाचा नव्हे तर आपल्याला प्रेरणा देणारा संघर्ष आणि सत्याच्या शोधाचा आहे. 75 वर्षाच्या वादविवादामधून, संशोधनाच्या मेहनतीमधून आणि अनेक विद्वानांच्या अथक प्रयत्नातून अखेर महाराष्ट्र शासनाने 19 फेब्रुवारी 1630 ही शिवाजी महाराजांची अधिकृत जन्मतारीख घोषित केली. प्राध्यापक प्रभाकर पावडे, डॉक्टर S.A. भायकर आणि इतर अनेक संशोधकांच्या लेखनातून आम्हाला मिळालेल्या या ऐतिहासिक सत्यामुळे आज आपण आपल्या नायकाची आठवण अधिक दृढ आणि अभिमानाने साजरी करू शकतो. ही कहाणी आपल्याला एक संदेश देते की सत्याचा शोध हा कधीच सोपा नसतो, परंतु जेव्हा आपण सत्याच्या मार्गावर चालतो तेव्हा इतिहास आपल्याला कधीही विसरू शकणार नाही असे गौरव प्रदान करतो. चला या प्रेरणादायी इतिहासाचा गौरव करूया आणि शिवरायांच्या महान कार्याला सलाम करूया. जय शिवाजी, जय भवानी.